थँक्यू सो मच राहुलजी भोरी सर. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. टीम जहरी रांजनोली आणि त्यांचा अगेन्स्ट कुशल श्रीशा 11 सापाड अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करत असताना सापाड संघ आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी अतुल पाटील आणि त्यांचा समवेत विकी मडवी ही जोडी. आणि फर्स्ट ओव्हरमध्ये केतन म्हात्रे बॉलिंग मार्कवरती. पॉवर प्लेचे षटक आहे आणि या सामन्याला इथे सुरुवात होत आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. पगले षटक केतन म्हात्रे राईट हॅम ओव्हर द विकेट समोर अतुल पाटील. पगलाच बॉल फुल लेंथ. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉलने सुरुवात या सामन्याला करत असताना केतन म्हात्रे. केतनकडे देखील भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि अनुभव आहे त्यासोबत हा खेळाडू एक की मॅन मी या खेळाडूला नेहमीच म्हणेन. कारण केतनचा खेळ जेव्हा जेव्हा चांगला झाला तेव्हा तेव्हा आपण पाहिलं की रांजनोली टीमने देखील चांगलाच खेळ केला त्या स्पर्धेमध्ये. आता स्लॉक स्वीप स्क्वेअर लेगला बीट केलं. डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये. बॉल जातो बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. पॅन वरती हा चेंडू टाकला गेला होता. पॅन वरती खरं पाहिलं गेलं तर आपण म्हणू शकत नाहीये. शफल झालं होतं अतुल आणि हा स्ट्रोक अतुलने बनवला असं आपण म्हणूया. चौकार इथे येतो पगला या पगल्या सत्रामधला अतुल पाटीलचा बॅटमधला. अतुल पाटील सापाडचा क्रिकेट जर आपण उचलून पाहिलं तर चांगल्या चांगल्या खेळाडूमध्ये या खेळाडूची देखील गणना आपण नक्कीच करू. कारण एक चांगला प्लेअर आहे. चौकार येतो अतुलचा बॅटमधनं आणि आता हुक करायचं होतं. बॉल मागे चालला. फॅन लेगला फिल्डर आहेत. बॉल फील्ड करतात. मिडल फक्त एक सिंगल ती देखील लेग बाईजच्या स्वरूपामध्ये धावफलकाता 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. फील्ड रिस्ट्रिक्शन्स आहेत. पॉवर प्लेचे षटक आहे. 2 फील्ड इनफिल्डचा बाहेर आहेत. लॉंग ऑनला विवेक आहे. डीप मध्ये मिड विकेटला आपल्याला विनीत भगत आपल्याला डीप मध्ये मिड विकेटला पाहायला मिळतात आणि लॉंग ऑनला विवेक आहेत. आणि इनफिल्ड मध्ये मिड ऑफला आपल्याला जीतू पाहायला मिळतात. कव्हरला दीपक आहेत. स्टेप आउट झाला विकी. बॉल हवेमध्ये आहे. मिड ऑफला तर क्लिअर केलं आणि बॉल दरम्यान एका टप्प्याने लॉंग ऑफला देखील क्लिअर करतो विकी मडवीचा हा क्लासिकल स्ट्रोक. बिकॉज स्टेप आउट झाले. इनफिल्डला क्लिअर केलं. हा चौकार. तसेच या दरम्यान शुभ आगमन होतो ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी गिफ्ट अंबर पुरस्कृत झाले असे नवनाथजी पाटील साहेब आणि त्यांचा समवेत विजयदादा पाटील इवन जोडी या विभागाचे त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि ऑन साइडला गुडघा टेकवत असताना ऑन साइडला स्ट्रोक डीप मध्ये स्क्वेअर लेगला एका टप्प्याने क्लिअर केलं विकी मडवीने. आणखीन एक चांगला फटका. सलगचा दुसरा चौकार विकीचा बॅटमधनं. सध्या सगळीला मैदानाच्या आतमध्ये चांगले फटके येत आहेत. टीम सापाडचा 12वा खुश आहे. त्यासोबत एक 13वा देखील आमच्यासोबत भरपूर खुश. कारण चांगला खेळ होतो आणि 14वा ठीक आमचा समालोचन कक्षाच्या खाली बसला तो देखील या सामन्याचा आनंद घेतो. तो देखील खुश कारण बॅटिंग चांगली होत आहे. पण त्याच पलीकडे विकेट इथे हवी आहे टीम रांजनोलीला. विकेट काढावी लागेल कारण सापाड टीमचा बॅटिंग युनिटमध्ये जर आपण विचार केला तर दमखम आहे. ओव्हर द विकेट. आता फुल लेंथ स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. विवेक धावतोय आणि अखेरीस पाहावं लागेल घडलं काय. बॉल तरी ते थांबवला गेला. फील्ड केला गेला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 3 धावा इथे पळून पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि मिळतील या 3 धावा आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पगल्या षटकाचा अखेरीस धाव फळकाता जाऊन पोहोचला 16. 16 धावा धाव फलकावरती. कोणत्या प्रकारे विकेट गमावलेला नाहीये टीम कुशल आणि श्रीशा 11 सापाड टीमने. अजून देखील येणाऱ्या 3 ओव्हरचा खेळ इथे बाकी असेल. 3 ओव्हर आणखी इथे शिल्लक. नुकतंच ज्यांचं शुभागमन झालं ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी गिफ्ट अंबर पुरस्कृत करण्यात आलेला आहे. या विभागाची इवन जोडी नवनाथजी पाटील साहेब आणि तसेच विजयदादा पाटील दादांचं आगमन आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी ज्यांना आम्हाला स्पोर्ट्स बायसिकल पुरस्कृत केले असे
रामदासजी म्हात्रे सामांचे देखील शुभ आगमन झालेले आहे. सामांचे देखील न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध आयोजित न्यू आई एकविरा चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती आमचे तमाम मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी जी स्पोर्ट्स बायसिकल आहे जे आम्हाला पुरस्कृत केली रामदासजी म्हात्रे सामांची उपस्थिती आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी गिफ्ट हॅम्पर ज्यांना आम्हाला पुरस्कृत केले असे एवन जोडी या विभागाचे नवनाथजी पाटील आणि विजयदादा पाटील दादांची उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे न्यू आई एकविरा चषक 2025 मध्ये. सामन्याच्या दिशेने जाऊया. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर स्कोर कार्ड 16 विदाउट लॉस टीम कुशल अँड श्रीशा 11 सपाड. सेकंड ओव्हर दीपक ओव्हर द विकेट. दीपकचा बॉल बॅटचा अगदी टोला लागला. विकी होता स्ट्रायकिंग एंड वरती. काऊ फेस मध्ये जितू वेगाने आलाय आणि द्रमाण आता पाहावं लागेल आणि घडलं काय की विकीला जावं लागेल वापस. जे कम्युनिकेशनचा अभाव झाला आणि त्या जोरावरती हा धक्का पगला. अवघ्या 17 धावेंवरती हा पगला धक्का लागतोय. सापाड टीमला बॅटर बाद झालेत. विकी मडवी या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स बायसिकल आपल्याला पुरस्कृत झालेले आहे रामदासजी म्हात्रे साहेब व्यासपीठावरती आहेत. आणि सावांच्या माध्यमातून एक पारितोषिक देखील अनाऊन्स झालं की आयवा साठी 300 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल. आणि भरपूर सारे प्रेक्षक आहेत देखील ग्राउंड मध्ये. मैदानाच्या बाहेर रॅलिंगच्या मागे कॅच पकडा आणि 300 रुपये घेऊन जावा. भावेश ठाकरे लॉंग ऑफला फिल्डिंग करतात आणि भावेश देखील या सीझन मध्ये चांगल्या टच मध्ये आहेत. बट सध्या सगळीला त्यांचा संघ इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो आणि स्कूप खेळायचं होतं. बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट आहे की नाही व्हाईट बॉलचा इशारा अंपायरने केला आणि दरम्यान इथे जर आपण पाकलं येस व्हाईट बॉल प्लस बाईचे एक सिंगल म्हणजे 1+1 मिळतील. या 2 धावा. धाव फळक आता 19 पडते. क्रमांक 3 वरती जर आपण पाकलं न्यूमॅन इन विघ्नेश मडवी क्रमांक 3 वरती पाहायला मिळतात. हा देखील या टीमचा एक चांगला बॅटर आणि चांगली सुरुवात मी म्हणेन विकी आणि अतुलने मिळवून दिली. पण त्यामध्ये अजून देखील जर आपण पाहिलं तर सातत्य इथे राखायचं आहे. कारण आपण पाहतोय 4 ओव्हरच्या मॅचमध्ये एखाद्या षटक चांगलं आलं तर तुम्ही मॅचमध्ये पुढे आहेत असं नाही आहे. तुम्हाला ते सातत्य 4 ओव्हर्समध्ये मेंटेन करावं लागतं. एक सिंगल इथे मिळेल आणि अतुल सध्याच्या घडीला जवळजवळ अर्ध्या विकेट पर्यंत आला होता की दुसरी धाव होऊ शकते का. पण तसे काही झालं नाहीये. मिळेल एक सिंगल. धाव फळक आता 2-0 20 धावा धाव फलकावरती. रामदासजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आणखीन एक पारितोषिक इथे अनाऊन्स झालंय की सापाड टीमचा कोणताही बॅटर नाही सलगचे 2 षटकार जर मारले तर साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. दरम्यान इथे सॉफ्ट अँड ड्राईव्ह इनफिल्डला क्लिअर केलं. डीप मध्ये आता एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर बॉल फील्ड करतात तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा. बॅकअपला राहुल आहेत 2 धावा इथे मिळतील. आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट कसं खेळायचं हे सापाड टीम मध्ये अतुल पाटीलला भरपूर चांगल्या पद्धतीने माहिती आहे. कारण हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतो. मैदानामध्ये जितका ऍक्टिव्ह आहे तितका माइंड मध्ये देखील ऍक्टिव्ह आहे. त्याला हे ठाऊक आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये काय करायला हवं. आणि सध्याच्या घडीला मी म्हणेन की अतुलचं क्रीजवरती उभं राहणं ही गोष्ट जास्त महत्वाची असेल टीम सापाडसाठी. आणि हा फटकाला जवाब इम्प्रोव्हायझेशन बॉल दरम्यान गॅप मध्ये लॉंग लेग रिजनला एका टप्प्याने इथे क्लिअर केलं. 4 धावा मिळतील.
माझ्या दिशेने आपण जाऊया. आज जी माहिती माझ्यापर्यंत आली की संपूर्ण आपला ठाणे जिल्ह्यामधलं दिग्गज मान्यवर आज या व्यासपीठावरती त्यांची शुभ उपस्थिती दाखवणार आहेत. त्यामध्ये आपल्याला आज मथुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि एक लोकप्रिय व्यक्तिमत्व सर्वांनी महेशेठ गायकवाड साहेबांची देखील उपस्थिती आज आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सर्वांनी सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांचे सुपुत्र सुमित म्हात्रे साहेबांची देखील उपस्थिती आज आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक खेळलं, बॅकवर्ड पॉइंटला बॉल फील्ड केला जातोय. तोपर्यंत आता ओव्हरथ्रो देखील आणि रनआउटची शक्यता होईल का? तसं काय होणार नाहीये. टीम रांजणोली टीम सध्याच्या घडीला जम्बलिंग मध्ये, बिकॉज पाकलं गेलं तर फुटबॉलमध्ये कसं आपण खऱ्या अर्थाने एक प्लेअर दुसऱ्या प्लेअरला बॉल पास करतो त्याप्रमाणे खेळ आता पाहायला मिळाला की बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डरने पास केला बॉल विकेट किपरपर्यंत, बट रॉंग एंड थ्रो बॉल दरम्यान आपण पाहिलं की स्क्वेअर लेग रिजनमध्ये गेलं, तिथनं देखील थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती करण्याचा प्रयत्न झाला. बट पाहिलं गेलं तर त्या प्रयत्नामध्ये अतिरिक्त रन्स गेल्या आणि खेळ समाप्त. 2 ओव्हरचा गॅरेज धाव फळक 31-31 धावा धाव फलकावरती. धक्का लागला 1 आणि असून देखील खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 2 षटकांचा. 2 षटकांचा अडचून देखील खेळ बाकी आणि विनीत भगत दरम्यान या 3rd ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. व्यासपीठावरती आपण पाहू शकतात रामदासजी म्हात्रे साहेबांची उपस्थिती, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी स्पोर्ट्स बायसिकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. साहेबांचे मी विशेष आभार व्यक्त करतो आणि आज साहेबांची उपस्थिती देखील व्यासपीठावरती आहे. आणि त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्लेअर ऑफ द मॅच साठी गिफ्ट हॅम्पर पुरस्कृत करण्यात आले. या विभागाची एवन जोडी नवनाथजी पाटील आणि विजयदादा पाटील दादांची देखील उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. आणि त्याचप्रमाणे रामदासजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक देखील लावले गेलेत की आयवाज हेलसाठी प्रेक्षकांना 300 रुपये दिले जातील आणि सापार टीमचा कोणत्याही बॅटरने सलग जर 2 षटकार मारले तर त्या बॅटरला 500 रुपये रामदासजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून दिले जातील. 3rd ओव्हर बॉलर विनीत भगत ओव्हर द विकेट. विनीत आलाय बट त्याच्या समोर अतुल आहे. विकेट खेळायचं होतं बट फारच बाहेर चेंडू टाकला. बघा बॅटरने स्टान्स जरूर चेंज केला बट वाईड लाईन हा बाहेर चेंडू टाकण्यात आला. दॅट्स वाईट बॉलचा इशारा अंपायर्सने केला. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल आणि अतिरिक्त रनच्या मध्ये धाव फलक आता 32. ही मॅच फार इंटरेस्टिंग होणार आहे यात मात्र काही शंका नाही आहे, कारण दोन्ही टीम्सचा जर आपण विचार केला तर या सीझनमध्ये आतापर्यंत एक संघ कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये चांगलं कार्य करतो आणि त्या बाहेरही चांगलं कार्य करतोय आणि त्यांचा अगेन्स्ट रांजणोली संघ. ऑन साइडला फटका, लॉफ्टेड फटका डीप मध्ये मिड विकेटला फील्ड डाऊन दी बॉल. कॅच इथे पकडली जाईल. अतुल देखील सरप्राईज आहे की कमी काय राहिली, कारण असं वाटलं की डीप मिड विकेटला क्लिअर केलं जाईल पण हा बॉल अगदी फ्लॅट गेला आणि दॅट्स वाय डीप मध्ये मिड विकेटला ही कॅच पकडली गेली. सफलता मिळेल आणि हा मोठा धक्का लागलाय अतुल पाटीलच्या स्वरूपामध्ये. हा दुसरा झटका. सागर येतात बॅटिंग करण्यासाठी. विनीत भगतला दरम्यान इथे सफलता मिळाली आणि त्याने इम्पॉर्टंट विकेट काढले असं मी म्हणेन, कारण अतुलची ही विकेट होती. सागर आलेत क्रमांक 4 वरती. येत्या क्षणी फुल टॉस आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बघा टॅलेंट भरपूर आहे बट सध्या सगळ्याला ते म्हटलं जातं की बघा टॅलेंट असणं आवश्यक आहे, टॅलेंट वरती मेहनत करणं देखील आवश्यक आहे आणि त्यासोबत अनुभव घेत राहणं ही देखील गोष्ट आवश्यक आहे. फुल टॉस पडला त्याच्यावरती हा षटकार. अडखीने घेईल का? स्लॉट मध्ये होता, प्रहार केला जीतू. कॅच इथे पकडतात, सफलता इथे मिळेल. धक्का. आता हा 3रा बॅटर. सागरला देखील डगआउटची दिशा आता दाखवली विनीतने.
आज मथुर बैलाचे मालक एक नामवंत खऱ्या अर्थाने बैलगाडा शर्यतीमध्ये ज्यानं फार मोठं नाव कमावलं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये. तर मथुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील साहेबांची आज उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार. तसेच श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि एक फार मोठं व्यक्तिमत्व सन्माननीय महेशट गायकवाड साहेबांची देखील उपस्थिती आज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्याचप्रमाणे भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांचे सुपुत्र सुमित शेठ म्हात्रे साहेबांची देखील उपस्थिती आज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. ओव्हर द विकेट मोठा फटका खेळायचा होता, पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. आता विघ्नेश काहीशा चर्चा अंपायर सोबत करतोय आणि त्या चर्चेनंतर रिप्ले पाहासा वाटतो की एक्झॅक्टली झालं काय होतं आणि योग्य निर्णय दिला अंपायरने, कारण बॉल अगदी वाईड लाईनचा आतूनच गेला होता. दॅट्स वाय म्हणून योग्य निर्णय दिला अंपायर्सने. डॉट बॉल इथे येतोय. नेक्स्ट बॉल. आता हा फुल टॉस आहे, बॅटचा टोला लागला, कनेक्शन तितकंसं चांगलं नव्हतं बट लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग राहिली जितू चौधरीची. आणि आता देखील अपील पाकीला जाईल, घडलं काय रिव्ह्यू तिसऱ्या पंचांची मागणी, रनआउट आहे की नाही चेक केलं जाईल. अंपायर सॉफ्ट सिग्नल द्यायचा, सॉफ्ट सिग्नल आउट. डिसिजन नॉट आउट. सन्माननीय रामदास शेठ म्हात्रे साहेबांनी आता पारितोषिक थोडं वाढवलेलं आहे. सलगचे 2 षटकार जर कोणताही सापाळ टीमचा कोणताही बॅटरचा बॅटमधनं येतात तर आता 1000 दिले जातील. आणि सापाडगावचे ते जावई आहेत म्हणून इतका प्रेम आता दाखवला जातो. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामधला. शेवटचा बॉल विनीत, शेवटचा बॉल हुक करायचं होतं, बॉल हवेमध्ये आहे. फायनलिंगला फिल्डर जज करतात, मिस्टेक होणार नाही. राहुल होतं, कॅच इथे पकडली जाईल. आणि या एका ओव्हरमध्येच पूर्णपणे मिडल ऑर्डर कोलॅप्स झाला असंच मी म्हणेन सापाळ टीमचा. कारण 2 ओव्हरचा खेळ जेव्हा समाप्त झाला होता 32 धावा होता, एकच विकेट होता. बट 3 ओव्हरच्या अखेरीस आणि या थर्ड ओव्हरमध्ये पहा रुपेश ठाकरे 7 धावा आल्या आणि 3 विकेट आले. म्हणजे मिडल ऑर्डरची कमरच तोडली विनीत भगतने असंच मी म्हणेन. आता अंतिम षटक इथे शिल्लक आहे. तरी मी विचार करत होतो की सापाड टीमवरती इतकं प्रेम का, त्याचं उत्तर मला मिळालं की रामदासजी म्हात्रे साहेब सापाडगावचे जावई आहेत, त्या अनुषंगाने इतके पारितोषिक लावले जातात. पारितोषिक लावले जातात. सलगच्या 2 चौकारांसाठी देखील आता 500 रुपये रामदासजी म्हात्रे सामानच्या माध्यमातून दिले जातील. आणि हा सामना जर क्लोज गेला ना तर मला वाटतं की एखाद्या विकेटसाठी देखील पारितोषिक पाहायला मिळू शकतं. लास्ट ओव्हर विवेक भगत बॉलिंग मार्क वरती. 3 ओव्हरच्या अखेरीस 39 धक्के 4 म्हणजे 13च्या करंट रन रेटने बॅटिंग आतापर्यंत झाली. लास्ट ओव्हर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर अधिक आहेत आणि अधिकला आता अधिकतम खेळ करावा लागेल कारण लास्ट ओव्हर आहे, मोठे फटके हवेत. लास्ट ओव्हर ऑफ दिस फर्स्ट इनिंग. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस होता, बॅटचा टोल असं लागला, प्रॉपरली मिड ऑफ द बॅट स्ट्रोक नव्हता. लॉंग ऑनला भावेश बॉल फील्ड करता, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय बट आता पाहावं लागेल.
येस बॅटर होतील रनआउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये आता धक्का हा लागला 5वा. बंटी येतात क्रमांक 7 वरती. पण सापा टीम पहिल्या 2 षटकांमध्ये खऱ्या अर्थाने राजधानी एक्सप्रेस प्रमाणे चालले होते पुढे. बट तिसरं षटक समाप्त होता होता राजधानी एक्सप्रेस कधी लोकलमध्ये कन्वर्ट झाली माहिती देखील नाही पडलं. कारण गेल्या 7 चेंडूंवरती घडलंय काय की फक्त रन्स आल्या 8 आणि विकेट गेले 4. फुल टॉस होता, लॉफ्टेड फटका. आता आणखीन एक सफलता मिळू शकली असती बट इथे कॅच झाली ड्रॉप. जितू होता आणि जितू खऱ्या अर्थाने अशा अपेक्षा जितूकडून आम्ही कधी ठेवत नाही कारण एक चांगला फिल्डर आहे. आणि पाकले गेले तर सध्याच्या घडीला एक सहज सोपा झेल ड्रॉप केला असंच मी म्हणेन. होतं खेळ आहे. आता देखील बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी, पुलचा फटका, पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. आणि ज्याप्रमाणे हा चेंडू टाकला होता ते हिंदीमध्ये एक मन आहे ना, आ बैल मुझे मार, त्याप्रमाणे हा चेंडू टाकला होता. इन्व्हिटेशन दिलं होतं आणि ते इन्व्हिटेशन अधिकने ते स्वीकारलं आणि अधिकतम फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार येतो बघा. हार्ड लेन बॉल, बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी जर इतक्या कमी गतीने तुम्ही टाकाल ना तर 10 आउट ऑफ 9 टाइम्स चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाईल. आणि सध्या सगळीला तो मोठा फटका आपल्याला अधिकचा बॅटमध्ये येताना पाहायला मिळाला. षटकार येतोय. धावफळक या 6 धावांच्या मदतीने स्कोर काढता 47 धावा धावफळकावरती आणि चेंडू शिल्लक आहेत अजून देखील येणारे 3. किरणजी थळे या नावाचा देखील मी उल्लेख नक्कीच करेन कारण SK एंटरटेनमेंटच्या यशामागे जर सर्वात जास्त मेहनत कोणाची राखली तर किरणजी थळे यांचा आवर्जून मी उल्लेख करेन कारण त्यांची देखील शून्यापासूनच सुरुवात आहे. त्यानंतर आज पाहिले गेले तर SK एंटरटेनमेंट ही वाहिनी भरपूर चांगलं कार्य करीत आहे. बट आता अपील सुरू आहे पण अंपायर सहमत नाहीयेत कारण बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा असं होता. असं वाटलं की एज लागली बट पाकले गेले तर चेंडूने वळण घेतला मी असं म्हणेन. त्या अनुषंगाने असं वाटलं की एज लागली आहे बट तसं काही नाही आहे. रिप्लेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं की चेंडूने जास्त वळण घेतला आणि जेव्हा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जातो तेव्हा शंका मनामध्ये येते की एज लागली आहे का. नेक्स्ट बॉल. आता देखील संधी होती, हुकचा फटका डायरेक्टली पडद्यावरती हा चेंडू पडला म्हणजे हा बॉल देखील डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. एक चेंडू आणखीन आहे. जर या बॉलवरती षटकार आला तर रामदासजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 1000 दिले जाणार आहेत. अधिकने खऱ्या अर्थाने कार्य भरपूर चांगलं केलं कारण या लास्ट ओव्हरमध्ये ज्याप्रमाणे फिनिशिंग टच द्यायचा होता त्याप्रमाणे दिला. 53 आहे. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला आणि शेवटचा बॉल हुक करायचा होता आणि अंतिम बॉल येतोय निर्धाव आणि अशा प्रकारे खेळ समाप्त पहिल्या सत्राचा. आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस एकूण रन्स इथे बनवल्या गेल्या टीम कुशल अँड श्रीशा 11 सापा टीमच्या माध्यमातून 53 आणि 54 चा एक चांगला टोटल, एक मॅच विनिंग टोटल त्यांनी सेट केला अगेन्स्ट टीम जयहरी रांजनोली. एक छोटासा इनिंग ब्रेक आणि त्या इनिंग ब्रेक नंतर पुन्हा होईल सामन्याला सुरुवात आणि जशी सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये देखील होतील चेंजेस आणि आवाज आपण पुन्हा एकदा ऐकूया. आवाज मानेरेचा राहुलजी भोईर सरांच्या शुभवाणीतून या मागचं दुसरं सत्र. धन्यवाद. येस एक्झॅक्टली. महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधले पाहिलं गेलं तर क्रिकेटचं देखील समालोचन होतं आणि इतर जे खेळ आहेत त्यांचं देखील समालोचन होतं. बट क्रिकेट सोबत महाराष्ट्र बैलगाडा शर्यत या विभागामध्ये देखील ज्यांनी नाव कमावलं असे राहुलजी भोईर सरांच्या शुभवाणीतून या मागचे पुढील सत्र.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्या व्यक्तिमत्वाची वाट खऱ्या अर्थाने आपण पाहत होतो संपूर्ण महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमध्ये ज्या लाडक्या नंदीने नाव कमावलं म्हणजे 1001 मथुर बैलाचे मालक सन्माननीय राहुलभाई पाटील साहेबांचं शुभ आगमन दरम्यान इथे झालं. साहेबांचं मी आमच्या संपूर्ण आयोजन कमिटी अर्थात न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सभावतीने न्यू आई एकविरा चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. साहेबांची उपस्थिती आज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये ही रॉयल एंट्री आपण पाहू शकतात. मथुर बैलाचे मालक आणि संपूर्ण महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधलं हे नामवंत व्यक्तिमत्व सन्माननीय राहुलभाई पाटील साहेबांची ही रॉयल एंट्री. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे संपूर्ण न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध आयोजित न्यू आई एकविरा चषक 2025 या भव्य दिव्य पर्वामध्ये. हॅलो हॅलो चेक. हॅलो थोडासा आवाज द्या ना. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. पिंटू शेठ पाटील आपल्याला विनंती आहे की आपण देखील लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचे. हॅलो चेक. आपले जवळचे मित्र सन्माननीय राहुल शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. ज्या बैलाची चर्चा अखंड महाराष्ट्रभर असे आमचे मथुर बैलाचे मालक सन्माननीय राहुल शेठ पाटील आडवली कल्याण यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळेल. व्यक्ती ज्या व्यक्तीची चर्चा आणि त्या मथुर बैलाची चर्चा देशभरात आहे असे आमचे मथुर बैलाचे मालक हरिवली गावचे माजी उपसरपंच सन्माननीय राहुल शेठ पाटील आडवली कल्याण यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. फटाक्यांच्या आतिषबाजीनं आगमन झालेलं आहे. आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर मॅचला सुरुवात या मॅच मध्ये टार्गेट एकूण बघतो आपण विजयाकरिता मोठं टार्गेट 4 ओव्हर मध्ये जरूर आपल्याला म्हणता येऊ शकतं. 40+ धावा झाल्यात म्हणजे 50+ झालेल्या आहेत. एकूण 54चा टार्गेट या मॅच मध्ये विजयाकरिता. मॅचला होती सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आला. चला आपण लगेचच मॅचला सुरुवात करू. सापाडच्या अगेन्स्ट संघ मैदानाच्या आतमध्ये जहारी क्रिकेट संघ रांजनोली इन ऍक्शन मध्ये. चांगली सुरुवात करावी लागेल. टार्गेट मोठे त्या अनुषंगाने मोठी दमदार सुरुवात गरजेची असणार आहे. आणि आमच्या अजून एक पाहुण्यांचं आगमन. 1 मिनिट आपण मॅच थांबवची पैकी काही प्रमुख अतिथींचं पुन्हा एकदा इकडे आगमन होत असताना खास करून आमच्या स्पर्धेत त्यांचं योगदान देखील तेवढंच आहे. जयदीप शेठ पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. उद्योजक समाजसेवक जे आहेत सन्माननीय उद्योजक बापगाव भिवंडी यांचं देखील नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. आपले प्रमुख उपस्थिती या स्पर्धेकरिता आणि आमचे सुधाकर शेठ आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुदेश आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुधाकर शेठ आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्यासोबत आमचे जयदीप शेठ पाटील यांचं देखील आगमन झालेले आहे. त्यांचं देखील मी करतोय स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. सुधाबाई आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेचा पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती मितीय विकेट. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का जहारी क्रिकेट संघ रांजनोलीला.
पहिलाच हॅलो 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 चेक हॅलो हॅलो थोडा बेस जरा. तर पहिल्याच बॉलवरती पहिला धक्का लागत असताना मैदान आशात मध्ये पाहतो आपण सुरुवात दर्जेदार होणं गरजेची होती. सुरुवात पहिल्या देखील मॅच मध्ये आपण बघितलं जेतू स्वस्तामध्येच बाद झाला. त्याच्यानंतर चांगली बॅटिंग विनीतने केली होती. केतनने देखील 11 रनची इनिंग खेळली होती. शॉट मध्ये मात्र खूप चांगला तो खेळला होता. आणि आता देखील परिस्थिती आपण बघतो मैदानाच्या मध्ये खराब आहे. त्याचं कारण सुरुवात जे ती मात्र एवढी चांगली नाहीये. विकी मडवीने सुरुवात चांगली केलेली आहे. त्यानं पहिल्या बॉलवरती विकेट घेतलेली आहे. 4 ओव्हर मध्ये 50+ 54 करायचे आणि विकेट पहिली स्वस्तामध्ये गेलेली आहे. राऊंड विकेट ना वेगवान चेंडू खाली राहिला. समोरीने डॉट बॉल सुपर बॉलिंग विकेट टू विकेट बॉलिंग चांगला व्हेरिएशन आहे. चांगला टप्पा पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग करून एक चांगली धावसंख्या सेट केलेली आहे. प्रत्येकी बॅटरना जरूर अतुल असतील विकी असतील विघ्नेश मात्र योगदान एवढं न झालेलं मात्र लास्ट बघतो आपण अधिकने खेळायला 14 धावा त्या देखील महत्वपूर्ण. हव्या बॅटना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सुरू होता. डावीकडनं सिंगल असमेल. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डिंग चांगली होते. एका धावेच्या मदतीने धावांचा फायनली आता श्री गणेश होत असताना 1 धावे 1 खेळाडू बाद. या मॅच मध्ये 54 करायचे आहेत विजयाकरिता. विकी मडवी चांगला चेंडू खोलवर टप्पाचा होता. खोदून काढण्याचा प्रयत्न असफल झाले. त्याचं कारण लेंथ चांगली टप्पा चांगला सबलू खेळाडू आहे. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता विकी मडवी. बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग तिन्ही फॉर्मॅट मध्ये त्याची कामगिरी आपल्याला चांगली सातत्याने पाहायला मिळत असते. सध्या तरी चांगली बॉलिंग होते. रांजनोली संघ मोठा संघर्ष करावा लागेल बांबरेला. सिनियर खेळाडू जरूर टीमचा त्याच्याकडनं अपेक्षा असतील. खोदून काढला पुन्हा गोपनी सारखे बॅट फेदरी ऑन साइडला डीप मध्ये प्रोडक्शन सागर आहेत. धाव मात्र एक सिंगल असमेल. सुपर बॉलिंग चांगला टप्पा आहे. चांगलं व्हेरिएशन आहे. विकेट टू विकेट बॉलिंग आहे. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतो आपल्याला. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते दोन्ही आकड्यावरती. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. बॉलर राऊंड विकेट मात्रेसाठी समोर विशप मध्ये फटका. डीप मध्ये फिल्डर आहे चूक होणार नाहीये. मात्रेला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का लागत असताना जयहरी रांजनोली संघाला बाग फुटलाय. 2 वरती 2. चांगलं षटक आपण बघितलं. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट गेल्या. 2च धावा खर्चित झाल्या. आणि विनीत बघत आलेत नवीन बॅटर. भगतनी जबरदस्त क्रिकेट खेळला होता. संघ बागफुटला होता बघितला आपण पहिल्या देखील मॅच मध्ये. त्याच्यानंतर विनीत आला होता 3ऱ्या क्रमांकावरती. बाद झाल्याच्या नंतर केतन आणि पुन्हा आता तो आला. आता संघ वेगळा आहे. इकडनं जरूर मोठा संघर्ष करावा लागेल मॅच मध्ये. मोठं टार्गेट आहे. 54 धावा या मॅच मध्ये विजयाकरिता बनवायच्या. आजचा निर्णायक दिवस. पाहुण्यांची उपस्थिती महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळते आपल्या VIP डाईस वरती. गेल्या मॅच मध्ये आता इकडनं जयहरी रांजनोली संघाला सागर. 2 विकेटनं चांगला चेंडू. पहिलाच सुंदर आहे चेंडू. लाईन टप्पा अतिशय चांगला. डॉट बॉल न सुरुवात केलेली आहे. बांबरेने बघतला पुन्हा इकडनं भागीदारी बिल्डअप करावी लागेल. टार्गेट या मॅच मध्ये बघतो आपण अजूनही आय थिंक 52 करायच्या असाव्या. 54चा टार्गेट आहे. 17 चेंडू शिल्लक आहेत. आस्किन रन रेट वाढत चाललेला जो रिक्वायर रन रेट हवा तो येत नाहीये. त्याचं कारण आतापर्यंत झालेली चांगली बॉलिंग. कमी केली गेली ऑन साइडला फटका उडवलाय. रन्स चांगला मिळतील. मिड विकेट. बॉन्ड 6.
जरूर आपण या षटकानंतर लगेचच सन्मान्य आमच्या मथुरबैलाचे मालक विद्यमान उपसरपंच अडिवली कल्याणचे राहुल शेठ पाटील यांचा सन्मान आपण करू. आडव्या बाटना ऑन साइडला फटका खेळले, डीप मध्ये तिकडे प्रोटेक्शन आहे, चांगले फिल्डिंग, सेकंडचा कॉल नसणार. या मॅच मध्ये जरूर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला. बांबरे आणि भगत दोघांना मैदानाच्या आतमध्ये जर जमून खेळ केला, संयमानं खेळ केला तर मॅच मध्ये वापसी होऊ शकते. दोघांमध्ये तेवढा टॅलेंट आहे. बांबरेकडे जास्त अनुभव आहे, सिनियर खेळाडू आहे. भगत जो यंगस्टर आहे, नवोदित खेळाडू आहे. मात्र मागच्या मॅच मध्ये त्यानं बघितलं केलेला प्रतिम खेळ, जरूर अपेक्षा असतील. ओ द विकेट साठी यावेळेचा हा फटका फसलाय. मिस टायमिंग शॉट, झेलची संधी आणि झेल ड्रॉप. झेल ड्रॉप. हॅलो चेक, हॅलो. डावीकडनं एक सिंगल जरूर मिळते. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. झेल बघतो आपण ड्रॉप झालेला. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या एकूण स्कोर बोर्ड 10 वरती आहे. बांबरेसाठी हा चेंडू बघितला जाऊ दिला, अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 11 वरती. 11 रन्स इन बोर्ड. 11 धावा पुस्तकावरती आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना यावरचं दुसरा सेकंड ओव्हर. पुन्हा एकदा पूल करायचं होतं. हा पण पूलचा फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग. मिड विकेट मध्ये मडवी तिकडे, धाव मात्र सिंगल असेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 12-12. अजूनही या मॅच मध्ये विजय करीत आय थिंक 40 बनवायच्या असाव्या. 13 चेंडू 42 ची गरज आहे. टार्गेट या मॅच मध्ये 54च आहे. विजयापासून बराचसा लांब आहे रांजनोली संघ. समोर हा फटका, मिस टायमिंग. आता चूक होणार नाहीये. भगतला फायनली परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. मी ते विकेट खेळाडू बाद. चला आपण शुभ सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. 2 ओव्हरचा खेळ जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. 2 ओव्हरच्या अखेरीस रन्स एकूण आपण पाहतोय स्कोर बोर्ड वरती. 12 धावा आहेत. 12 चेंडू अजून शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये 42 धावेची गरज आहे. नुकताच ज्यांची आपण बघतो प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. मथुर बैलाचे मालक, ज्या बैलाची चर्चा अखंड महाराष्ट्रभर, अखंड देशभर ज्या बैलाची चर्चा, असे मथुर बैलाचे मालक सन्माननीय राहुल पाटील आडिवली कल्याण यांचा सन्मान आपण करतोय. चालू सीझनला सध्या तरी मग पारंपरिक मैदान असेल अथवा बिंजोडचं मैदान असेल, या प्रत्येकी मैदानामध्ये मथुर बैलाची चर्चा आणि त्या बैलाचे मालक सन्माननीय राहुल शेठ पाटील आडिवली कल्याण यांचा सन्मान आपण करतोय. त्यांचं मनापासून आभार. आपली प्रमुख उपस्थिती या स्पर्धेकरिता आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत मी करतोय. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. बारा धावा पलकावरती आहेत. यावेळेचा फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, मात्र मिळेल सिक्सर. चुका होत असताना पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. यस, बाईट चालू असल्या कारणाने आपण 2 मिनिटं थांबूया. मॅच आपण कंटिन्यू करा. आणि भाई आणि नुकताच ज्यांचं आगमन झालेलं बघतो आपण
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक श्री मलंगर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय महेशदादा गायकवाड यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आपण करतोय. कार्यकुशल कार्यसम्राट श्री मलंगर सम्राट उद्योजक समाजसेवक विद्यमान नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच श्री मलंगर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय महेशदादा गायकवाड साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही करतोय स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. मोठ्या संख्येने आपल्याला पाहुण्यांची उपस्थिती पाहायला मिळते. आजचा निर्णायक दिवस आहे स्पर्धेचा. दिग्गज व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या VIP डाईज वरती आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. फटाक्यांची आतिषबाजी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान दिलीपजी दाखिनकर यांचं देखील आगमन त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक तसेच श्री मलंगर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय महेशदादा गायकवाड साहेबांचं आगमन. त्यांच्यासोबत मथुर बैलाचे मालक सन्माननीय राहुल शेठ पाटील आडेवली कल्याण यांचं देखील आगमन त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जयदीप शेठ पाटील यांचे देखील मनापासून आभार. आमचे सुधाकर भाऊ आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. यांच्या माध्यमातून आम्हाला कूलरची स्पॉन्सरशिप झालेले हे सगळे नक्कीच दिग्गज आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. जर आपण आता मॅचच्या दिशेनं मॅचला सुरुवात बांबरे समोर हा चेंडू बघितला जाऊ दिला. अतुल पाटील बॉलिंग मार्क मध्ये अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 नजर पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला. 19 धावा पुस्तकावरती आहेत. षटक यावेळेचं बघतो आपण तिसरा मार्गस्थ आहे. राऊंड विकेटनं गती कमी केली. चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे. बांबरेला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. ओव्हर द विकेटनं सिक्सर आला. राऊंड विकेटनं विकेट मिळते बांबरेची. धक्का लागत असताना तिसरा जरी रांजनोलीला. थँक्यू टीसे. विकेट मिळते. विकेट टू विकेट बॉलिंग होत असताना अतुल पाटील कडनं मॅच मध्ये विजयाकरिता रन एकूण 54 करायचे आहेत. अजूनही 10 चेंडू शिल्लक 35 धावेची गरज आहे. रोहिदास शेठ पाटील यांचं देखील आगमन झालेले आहे. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत.
यरुदा शेठ पाटील आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. चला आपण चेंडूची लगेचच पूर्तता करच्या आपण चला लगेचच सन्मान करूया, कारण का पाहुण्यांना अजूनही बऱ्याचशा ठिकाणी कार्यक्रमाला पोहोचायचंय. नुकताच ज्यांचं आगमन झालं होतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मालिकेचे नक्कीच कार्यसम्राट नगरसेवक श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, क्रिकेटसाठी सातत्यानं त्यांचं मोठं योगदान. आज मलंगडाचं क्रिकेट जो डेव्हलप झालेलं आहे त्याच्या मागे सातत्यानं एक हात जरूर आहे, तो म्हणजे आमच्या महेश शेठ गायकवाड यांचा. त्यांचा आपण विशेष सन्मान करतो. त्यांना विनंती आहे की आपण लगेच आमच्या सोबत टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हावा. हा सन्मान आपण करतोय. सन्माननीय हा जरूर भव्य दिव्य सत्कार आपण करीत आहोत. विशेष सन्मान आहे. प्रमुख उपस्थिती या स्पर्धेकरिता आपल्याला पाहायला मिळाली. विद्यमान नगरसेवक, विद्यमान श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, उद्योजक, समाजसेवक सन्माननीय महेशदा गायकवाड यांचं आगमन झालेलं आणि त्यांचा हा सन्मान आपण करतोय. आपली प्रमुख उपस्थिती आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं पुन्हा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी दिलीपजी दाकिनकर यांचा देखील आपण सन्मान करूया. त्यांना विनंती आहे दाकिनकरजी आपण देखील आपला हा सन्मान स्वीकारावा. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रमुख उपस्थिती या क्रिकेट टुर्नामेंट करिता या सगळ्या दिग्गजांची आपल्याला पाहायला मिळते. राजकीय क्षेत्र, क्रीडा क्षेत्रातील सगळे नामवंत व्यक्ती आज आपल्यासोबत जोडले जातील. त्यामधूनच काही आमचे पाहुणे आपल्या मनापासून आणि हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. रन्स एकूण आहेत स्कोरबोर्ड वरती 19च धाव आहेत. त्याचं कारण आतापर्यंत जी बॉलिंग आपण बघतोय, नवीन आलेत नवीन बॅटर्स, विकेट टू विकेट बॉलिंग होतीये. बागकुटला मॅच मध्ये राजनोली एक्झिट हा फटका कुठलाय बघूया आपण. रिप्ला मध्ये डबल शॉट म्हणू शकतो किंवा अंधाधुंद फटका देखील म्हणू शकतो. क्या बात आहे. हा फटका बघा. जरूर क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात. बॉलिंग ज्या अनुषंगाने होते अतुल आशेका चेंडू सातत्याने टाकत असतो. यावेळेस हुकचा फटका आहे. परफेक्ट शॉट आहे. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड वरती रनसेट 23. अजून 31 धावेची गरज आहे मॅच मध्ये. धावा या मॅच मध्ये विजय करिता करायचे आहेत. थँक्यू सो मच. मनापासून आभार. आपण उपस्थित राहिलेत. सन्माननीय महेशदा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती या क्रिकेट टुर्नामेंटसाठी आपल्याला पाहायला मिळाली. त्याबद्दल मनापासून आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. त्यांच्यासोबत आमचे मथुर बैलाचे मालक, ज्या बैलाची चर्चा अखंड महाराष्ट्रभर आहे, असे आमचे राहुल शेठ पाटील आडवली कल्याण. थँक्यू सो मच. प्रमुख उपस्थिती आपल्याला जरूर पाहायला मिळाली. खास करून या स्पर्धेसाठी श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तसेच विद्यमान नगरसेवक, थँक्यू सो मच. त्याच्यानंतर आमचे मथुर बैलाचे मालक राहुल शेठ पाटील हे देखील रजा घेत असताना ज्या बैलाची चर्चा अखंड महाराष्ट्रभर देशभर मथुरला पाहण्यासाठी जरूर त्यांचा फॅन फॉलो आपल्याला अखंड महाराष्ट्रभर पाहायला मिळतं. असे आमचे मोठे बंधू सन्मान्य राहुल शेठ पाटील आडवली कल्याण, मथुर बैलाचे मालक, त्यांचं देखील आगमन झालं होतं आणि ते देखील आता रजा घेत असताना थँक्यू सो मच दादा आपण आलात.
आणि उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. स्वतःच ड्रायव्हर असे दुसरी ड्रायव्हरिंग केली नक्कीच केलेली त्यांना जशी जमती नाही. मास्टर सुरुवात. यावेळेचा फटका चांगला आहे. या फटक्यांची गरज जरूर आहे. इकडनं बघतो आपण राजनोली टीमला आला दमदार शॉट सिक्सर. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या बघतो आपण फ्लाय होत असताना आणि या फटक्यांची गरज देखील आहे. सध्या बघतो आपण एकूण रन झालेले आहेत 35-35 धावा 5 चेंडू शिल्लक आहेत 5 बॉल मध्ये विजयासाठी. इकडनं बघतो आपण 19 धावेची गरज आहे. ठाकरेने ठोकलाय. ठाकरेने असेच काय रॉकेट उडवले तर जरूर या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. काय फटका होता. जबरदस्त होता शॉट. टायमिंग प्रचंड चांगलं होतं. आणि क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो बघत असतो. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नाहीये. षटका दिल पुढील चेंडू 5 बॉल 19 ची गरज. अजून एक फटका ठाकरेचा वार. ठाकरेने अजून एक ठोकलाय. दमदार दर्जेदार हा फटका सिक्सर. काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मला. टायमिंग प्रचंड चांगलं होतं. ठाकरेने आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर विचार केलेला आहे. अभी नाही तो कभी नाही. जे काय करायचंय ते आजच करायचंय. किरण थलेल देखील थोडाफार टेन्शन आला असावा. त्यांच्या गावचा संघ आहे काही असो. गावाचा अभिमान प्रत्येकाला असतोच. सन्मान्य आमचे अनंताजी पाटील हरदासजी पाटील शिवरामजी पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. पाहुण्यांची प्रमुख उपस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते. पंडितजी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य आमचे गणेशजी बजागे किरवली गावचे चांगले असे आयोजक देखील आहेत. त्यांची क्रिकेट टुर्नामेंट आपण दरवर्षी पाहत असतो. त्यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच कोल्ड्रिंकची व्यवस्था झालेली. त्यांनी कोल्ड्रिंकची आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. जरूर पाहुण्यांचा आगमन झालेलं आहे. फटाक्यांच्या आतिषबाजी सुरू आहे. आज निर्णायक दिवस आहे क्रिकेट टुर्नामेंटचा. त्याकरिता पाहतो आपण आलेले सगळे आमचे पाहुणे. सर्वांचं हार्दिक स्वागत. या मॅच मध्ये जरूर झालेला कमबॅक. 4 चेंडू शिल्लक आहे 13 गरज आहे. ठाकरे ठोकरे असं जरूर म्हणत असतील आता राजनवलीचे खेळाडू. षटका दिल पुढील चेंडू. चांगला चेंडू होता समोर. इकडे बघतो आपण धाव घेतलेली नाहीये. कदाचित 2 धावा होऊ शकल्या असत्या की काय. क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू एक वेगळा विचार करत असतो. मात्र ठाकरेनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. 3 चेंडू आता शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 13 गरज आहे. 3-13 कोणाचे असतील या मॅच मध्ये. 3-13 महत्वपूर्ण चेंडू आहे. रन्स आल्या तर मॅच जिवंत राहू शकेल. वेगवान चेंडू. लाईन खराब आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. आता चेंडू शिल्लक बघतो आपण 3 बॉल मध्ये करायचे आहेत 12. किरणजीत थळे यांचा जेवण आता जरूर
पूर्णपणे झालाय, मात्र टेन्शन जास्त त्यांना आलेलं आहे. त्यांचा संघ थोडासा बाकफुटला आहे की काय असं देखील त्यांच्या मनामध्ये जरूर विचार सुरू आहेत. क्रिकेट खेळच असा आहे की जिथे चर्चा होत असते, खर्चा तो चर्चा बाय. आणि या स्पर्धेमध्ये जरूर आमच्या सावध टीमनं केलेली मेहनत. 3-12 ठाकरेच्या बॅटमधून अजून एक चांगला फटका. डीप मध्ये इकडे प्रोटेक्शन आहे. एकदा जो दिले कंप्लीट. सेकंडचा गोल आपल्याला पाहायला मिळेल. वेगवान थ्रो आहे. सेकंड डाव मिळाली. सेकंड डाव देखील 2 धावा इकडनं मिळतील. आता बघतो आपण इक्वेशन. 2 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरिता 10 धावेची गरज आहे. 1 सिक्सर 1 चौकार कंपल्सरी मारावाच लागेल, तरच हा सामना जिंकता येऊ शकेल. जहरी क्रिकेट संघ रांजनोलीला. ठाकरे हा पराक्रम करेल का? ठाकरेकडे तेवढा अनुभव आहे, कारण का ठाकरे एक जबरदस्त खेळाडू आहे. त्याच्याकडनं अपेक्षा जरूर. प्लीज आमचा वायरलेसचा जो सांडे त्याला आपण डिस्टर्ब करू नका. 2 चेंडू 10ची गरज. महत्वपूर्ण चेंडू आहे. या बॉल वरती इक्वेशन जरूर आपल्याला पुढच्या बॉलचं पाहायला मिळेल. याच्यावरती कुठला क्रमांक येतोय? एक्झॅक्ट 4 तरी यायला पाहिजे, तर माझ्या आपल्याला शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल. बघूया. विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका. तिकडे डीप मध्ये बघतो आपण प्रोटेक्शन आहे. 2 धावा जरी इकडनं घेतल्या गेल्या तर शेवटच्या बॉल वरती राहतील. पूर्णच्या पूर्ण बघतो आपण 8. 1 बॉल 8. आता जरूर शांतपणे किरण थले पाणी पित असताना पाण्याची बॉटल त्याने घेतली होती हातामध्ये, मग पाणी पिण्याची हिंमत होत नव्हती. एक बॉल 8. व्हॅलेट चेंडू. सामना जरूर जिंकलेलाच आहे सापडणं. मग बॉलरनं जर विचार केला तर जिंकू शकेल रांजनोली. नेक्स्ट बॉल. चांगला आहे चेंडू आणि इकडनं बघतो आपण हा सामना 7 धावेने जिंकलेला. अभिनंदन सापट टीम आणि हार्ड लक टप लक जहरी क्रिकेट संघ रांजनोली. प्रमोद दादा बांबरे, केतन मात्रे, भावेश ठाकरे आणि ऑल टीम बघत वगैरे सगळे खरंच चांगलेच खेळले. मात्र जरूर अपयश तर आलेला हरकत नाहीये. मात्र बऱ्याचशा क्रिकेट टुर्नामेंट दस्तक देत आहेत. चांगला क्रिकेट तुमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू तर चला आपण लगेचच देऊया मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि लगेचच देणार आहोत सामनावीर देखील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू 12 रन देत 2 विकेट घेतलेल्या. पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच वन्स अगेन विकी मडवी या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच प्लेयर. या कॅप्टन लगेच चला प्लीज. विरेन स्पोर्ट्स बावाले बी संघनायक आपण लगेचच टॉस करीता संपर्क साधायचे. अंतराव एंटरप्राइजेस संघ आपल्याला भावाले इन ऍक्शन मध्ये पुढच्या मॅच मध्ये पाहिजे. टॉस करतो. टॉस करीत आमचे व्हीआयपी पाहुणे असतील टॉस बॉक्स मध्ये. चला जयदीप शेट यांना विनंती. आमचे गोल्डन मॅन जयदीप शेट आपण चला आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण आमच्या सोबत जॉईंट व्हा. टॉस करीता टॉस कॉइन. तर आपण मॅन ऑफ द मॅच अशा नंतर देऊ. अगोदर आपण टॉस का बॉस मध्ये टॉस करतोय. महत्वपूर्ण मॅच, क्वालिफाय मॅच. जिंकणारा संघ क्वालिफाय होणार आहे सुपर 3 मध्ये. नंतर बघूया काय असणार आहे इकडे
मॅनेजमेंटच्या माध्यमातून कोल्ड्रिंक देखील आहे आणि कोल्ड्रिंक स्पॉन्सर आमचे गणेशजी बजागे. टॉस जिंकलेला आहे. कोल्ड्रिंक आपण गणेशजी बजागे आपण टॉस बॉक्स मध्ये. चला गणेशजी, चला आपण तिकडे थांबायचं, आपल्याला लगेच सत्कार आम्ही करून घेतो. चला आपण सगळ्या पाहुण्यांचा सन्मान जो आहे तो आपण लगेचच तिकडे कव्हर करतोय. पाहुण्यांना विनंती आपण तिकडेच आमच्या सोबत जॉईन राहायचे. जयदीप शेठचा आपण अगोदर सत्कार करतोय. खंडू दादा आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचे. आमचे युवा उद्योजक जयदीप शेठ यांचा आपण शुभ सन्मान करतोय. मनापासून आभार, आपण उपस्थित राहिलेले आहेत. तसे आमचे सुधाकर भाऊ पाटील, सुधा भाऊ आपण देखील पुढे, आपलं देखील सन्मान आपण स्वीकारायचे. आपली देखील प्रमुख उपस्थिती या क्रिकेट टुर्नामेंट करिता. आपले हार्दिक स्वागत. त्याच्यानंतर आमचे बजाके भाऊंचं मनापासून आभार, जे किरवली शेठ चांगल्या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांना कोल्ड्रिंक त्यांनी पुरस्कृत केलेले, जे स्पॉन्सरशिप त्यांनी आम्हाला केलेली आहे. आणि आमचे सुधा शेठ यांच्या माध्यमातून कूलर दिलेले बेस्ट बॅटरसाठी सुधाकर शेठना त्यांचं मनापासून आभार आहे. चला आमचे बजाके भाऊ यांच्या माध्यमातून आम्हाला आलेले आहेत या स्पर्धेकरिता कोल्ड्रिंक, त्यांचे आम्ही सत्कार करतोय. आमचे विशालजी सावंत यांचाही सन्मान होईल. त्यांना विनंती की आपण या सन्मानानंतर आपला सन्मान स्वीकारा.